अगं सरळ सरळ सांग, मी त्यांच्याशी लग्न करतो, भीतेच कशाला? राम खोरा, तू कुणाच्या परवानगीने माझ्या घरामध्ये पाऊल टाकलास आणि कुणाला विचारून आलास इथं? पाटील साहेब, मला विचारण्याची गरज नाही, कारण माझी बहीणच या घरामध्ये आहे. अरे माझं नाक खुसलं या घरात. हा घर तुझ्या बहिणीचा आहे. अरे हा घर मी कमावलेल्या पैशाचा आहे आणि मी या घरचा मालक आहे, मालक. चल नीट माझ्या घराच्या बाहेर, मारून काढेन तुला. त्याची वेळ येणार नाही. इथं कोण थांबायला आला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या 8 दिवसाच्या अंतर काही घडेल ना, त्याची आठवण मात्र तुम्हाला ठेवावी लागेल. रणवीर म्हणतात मला, रणवीर. अरे रणवीर म्हणजे ज्ञानाचं सागर, कूटनीतीचा महासागर. तर लक्षात ठेवा, काही वाकडं करू शकत नाही तू, कारण अण्णा साठे लोकांच्या समोर आव्हान करून बोलतोय, तर तुझी काय मजा आलाय? अरे अण्णा साठे म्हणतात मला, अण्णा साठे नाही मोडले तुझे पाठे ना, तर नाव सांगणार नाही. अण्णा साठे म्हणून काय गे मीनाक्षी, तू काय सांगणार होतीस मला? काय नाही पप्पा, मी काय म्हणत होती, मला नाही का त्यांच्याशी लग्न करायचं होतं. अगं पण कोण आहे तो मुलगा? कसा आहे? काय करतो? तो कोण्या खानदानातला आहे? त्याला शेती किती आहे तुला माहित आहे का? अगं आई, ही बघ ना. आणि काय ग, कुणासोबत लग्न करणार आहेस तू? आई मी सांगते, पण तुम्ही रागावणार नाहीत ना? हे बघ, अगर रागवायचं असेल ना तर नक्की रागा. बाबा, आई, आणि मी नाही का माझ्या मतेप्रमाणेच वर निवडले. अगं हो, पण सांगशील का? आणि आनंदात लग्न करीन ना, मी त्याच्याशीच करीन. अगं नाव तर सांग, कोण आहे? अगं तो कोणत्या गावचा आहे? कोण आहे? अगं सांग ना, मी तुला तेच विचारत आहो ना. अगं कुणा आई वडिलांची इच्छा नसते आपली मुलगी सुखात जावी, एखाद्या चांगल्या घरी जावी म्हणून स्वतः कुणी आई वडील तिच्या चांगल्याच भल्यासाठी करत असतात. होय आई, तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण त्यांना शेतीवाडी नाहीत का? सांग ना. आणि स्वभावाला पण छान आहे तो, आणि दुसरं कोणी नसून आणि आपल्या बहिणीचा भाऊ रणजित. रणवीरचं नाव माझ्या समोर काढू नकोस. आणि तू जर का त्या रणवीर सोबत लग्न करशील ना, तर तुझ्या नंदीचा अगं आमची स्वतःची मुलगी असून स्वतःच्या पोटामध्ये खंबीर सुचवतोयस. अगं चल, चालतो या घरातून. आई बाबा, माझा हक्क मला पाहण्यासाठी अधिकार दिले, आणि तुम्ही मला नाकारता. आणि मी जे करीन ना, ते मी स्वतःच निर्णय घेईल. तू एक क्षण सुद्धा या घरात राहायचं. तर चाल घेऊ माझ्या घरातून. आणि परत
परत जर का या घरात पाऊल टाकलीस ना तर विसरून जाईल की तू माझी मुलगी आहे. बाबा असं नको बोला हो तुम्ही. हो माझ्या जिंदगीचा प्रश्न आहे ना, तुम्ही समजून का घेत नाही? सांगा मला. अगं तर मग मी सांगितलेल्या मुलासोबत तू लग्न कर, त्या एका गुंडा सोबत लग्न करणार आहे. तो मला आवडला आणि मी त्याच्याशी लग्न करणार. आणि नाहीतर मी माझा जीव दिल्याशिवाय राहणार नाही. अगं मार मिळालीस तर कुणाला धमकी देतोयस तू? ठीक आहे, परत या घरामध्ये पाऊल मी सुद्धा टाकणार नाही. येते मी. अगं आपले मुलं बिघडलेत ग, आपले मुलं बिघडलेत. एका मुलाने केलं तसं आणि ही मुलगी पण आता गंगू. अगं आपण आता देव दर्शनाला जाऊ आणि तिथंच आपलं मन मोकळं करू दे गंगू. चल गंगू चल, आपण देव दर्शनाची तयारी करू ग गंगू. चाल गंगू. मीनाक्षी, अगं बाबा जरी तुझ्यावर रागावले असतील ना, अगं मी तुझी आई आहे. अगं वेगळे, अगं अजूनही काही वेळ गेलेली नाही. अगं तू ठरवलेला निर्णय मागे घे आणि तू आमच्या मताप्रमाणे वाढ. अगं तुझ्या लग्नात अगं एखाद्या गावातील श्रीमंत मुलगा पाहून तुझं आम्ही लग्न करून देऊ. नाही ग, मी ज्याला माझ्या मनातून मी स्वीकार केला मी त्याच्याशीच लग्न करणार. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत ग. बघ अगं असं हट्ट करून बोलू नकोस. अगं काहीतरी विचार कर. अगं तुझा दुसरा मुलगा पाहून तुमचं आम्ही लग्न लावून देऊ. पण अशी हट्ट करू नकोस मीनाक्षी.